ग्रॅव्हिटेशनचा नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करतो आहे. त्याच्या आधी उद्याच्या टेस्टबद्दल एकदा आठवण करून देते सगळ्यांना. उद्या आपली मॅथ्सच्या फर्स्ट लेसनवर, अल्जेब्राच्या फर्स्ट लेसनवर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या लेसनवर टेस्ट आहे. 20 मार्काची टेस्ट असेल. 1 तासामध्ये पॅरेंट्सच्या समोर सोडवायची आहे. ओके. आणि सगळे डाऊट्स वगैरे काय असतील ते क्लिअर करून घ्या आज रात्रीपर्यंत. उद्या सकाळी मी 11-12च्या दरम्यान तुम्हाला PDF पाठवते ह्याची क्वेश्चन पेपरची. ओके. त्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले ते सगळ्याची प्रॅक्टिस करायची. सॉल्व्ड एक्झाम्पल्स, प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट सगळे. ओके. जे बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवा. ज्यांच्याकडं ग्राफ नाही आहेत घरामध्ये त्यांनी वहीमध्ये ग्राफ काढला तरी चालेल, किंवा जर ग्राफला ऑप्शन तुम्हाला सोडवता येत असेल तर तो प्रेफर करा. जर ग्राफ नसेल तर, ग्राफ असेल तर काहीच प्रश्न नाही. ग्राफ नसेल तर ग्राफसाठी ऑप्शन पहिल्यांदा येतो का बघा. नाही येत असेल, ग्राफच काढायचा असेल तर नोटबुकमध्ये व्यवस्थित मार्किंग करून 1-1 सेंटीमीटरचं मार्किंग करून मगच ग्राफ प्लॉट करायचं, नाहीतर ॲन्सर पूर्ण चुकेल. राईट. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे 30 मेला आपण काहीच घेणार नाही आहे. कुठलेही व्हिडिओ मी पाठवणार नाही आहे. तुमच्या लेसन प्लॅनप्रमाणे जे आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. एक दिवसाचा ब्रेक घेतो आहे आपण, काहीच घेणार नाही. जरा रेस्ट घ्यायची. गेलेत बरेच दिवस कंटिन्यू आपलं काम चालू आहे. तुम्हालाही थोडीशी रेस्ट मिळेल. कंटिन्यू सारखं ते बंबार्डमेंट नको आहे अभ्यासाचं. 30 तारखेला जेवढं तुमच्या लेसन प्लॅनमध्ये एखाद दुसरी ॲक्टिव्हिटी असेल तेवढीच करायची, अदरवाईज काहीच करायचं नाही. ओके. आणि 1 तारखेला आपली या लेसनवर टेस्ट आहे. जे आपला आत्ता लेसन जो चालू आहे हा ग्रॅव्हिटेशन, ह्याच्यावरती टेस्ट आहे. 29 तारखेपर्यंत मी काय सांगते तारखा लक्षात ठेवा. 29 तारखेपर्यंत तुम्हाला या ग्रॅव्हिटेशनच्या नोट्स, एक्सरसाइज, MCQs, मेमरी मॅप सगळं नोटबुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. ओके. 29 तारखेपर्यंत म्हणजे मी जे काही पाठवते तुम्हाला नोट्स, तर मी रोजच्या रोज पाठवतेच आहे. त्या सगळ्या त्या दिवसाच्या नोट्स त्याच दिवशी कंप्लीट करून घ्या. त्यानंतर आपला लेसन किती तारखेला संपतो आहे काय एवढं लक्षात नाही माझ्या. तोपर्यंत 29 तारखेपर्यंत जे काही तुमच्या या लेसनचं आहे ते सगळं कंप्लीट करून मला 29 तारखेला वहीच्या फोटो पाठवायचे, जेवढं काय 29 तारखेपर्यंत होणार आहे या लेसनचं, ग्रॅव्हिटेशनचं. ओके. हा लेसन झाल्यानंतर मी हिंदी घेणार आहे. ज्यांचे सगळे सब्जेक्ट ज्याने लावलेले आहेत त्यांच्यासाठी हिंदी असेल, आणि ज्यांचे सगळे सब्जेक्ट्स नाही आहेत, 3 सब्जेक्ट ज्याने लावलेले आहेत त्यांचं मी फक्त सायन्स लर्निंग घेणार आहे. ठीक आहे. हिंदीचा जो प्लॅन आहे तो प्लॅन संपेपर्यंत सायन्स लर्निंगच फक्त घेणार आहे. ओके. म्हणजे मी हे पाठवेन, क्वेश्चन्स पाठवेन. ते क्वेश्चन्स तुम्हाला लर्न करायचे आहेत. ते ज्यांना हिंदी चालू आहे त्यांनासुद्धा पाठवणार आहे. त्यानेसुद्धा ते करायचं आहे. आणि ज्यांचं 3 सब्जेक्ट्स आहेत त्यानेसुद्धा ते क्वेश्चन्स पाठ करायचे आहेत. ओके. आता बघा काय आहे ते व्हॅरिएशन. काल आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनपर्यंत घेतलं होतं. या अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनला स्मॉल g या लेटरनं डिनोट करतात. ॲक्सिलरेशनला आपण स्मॉल a नं डिनोट करतो, बरोबर. पण हे जर ॲक्सिलरेशन अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होत असेल तर त्याला स्मॉल g नं डिनोट करतात. आता ही जी व्हॅल्यू ऑफ g आहे ती अर्थवरती त्याची किती असते व्हॅल्यू, तर 9.77 मीटर्स/सेकंड स्क्वेअर असते. व्हॅल्यू ऑफ g ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज 9.77 मीटर/सेकंड स्क्वेअर. ह्यालाच 9.8 पण घेतलं जातं ॲप्रॉक्सिमेटली. This acceleration depends only on mass m and radius r of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is same for all objects. इथं काय सांगितलेलं आहे की हे जे ॲक्सिलरेशन आहे स्मॉल g ह्याची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर/सेकंड स्क्वेअर. ओके. ही ॲप्रॉक्सिमेटली 9.8 वापरली जाते न्यूमरिकल सॉल्व करताना. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही कशावरती डिपेंड आहे, अर्थच्या मासवरती आणि अर्थच्या रेडियसवरती डिपेंड आहे. ही कुठल्याही ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड नाही आहे. ओके. म्हणजे अर्थवरती जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ही व्हॅल्यू सेम असते, कारण कुठल्याही ऑब्जेक्टच्या मासवरती अवलंबून नाही आहे. अर्थच्या मास आणि अर्थच्या रेडियसवरती डिपेंड आहे. इट डज नॉट डिपेंड अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट. हा MCQला इम्पॉर्टंट आहे की स्मॉल g ची व्हॅल्यू जी आहे
ती ऑब्जेक्टच्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती अवलंबून नाही आहे, ती फक्त अर्थच्या मास आणि रेडियसवरती डिपेंड आहे. आता ही जी जीची व्हॅल्यू आहे ती बदलते, ती एका प्रत्येक ठिकाणी सेम नाही राहत. आता इथं दिलं आहे तुम्हाला की सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे जिथं आपण चालतो त्याला सरफेस ऑफ द अर्थ म्हणतात, त्याच्यावरती ही व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. पण जसं आपण अर्थच्या वरती जाऊ, जसं आपण काल बघितलं की बर्ड्स खाली पडत नाहीत किंवा विमानं खाली पडत नाहीत, असं का? तर त्याच्यासाठी आपण बघितलं की डिस्टन्स त्यांचं अर्थपासूनचं जास्त असतं. म्हणजे अर्थपासूनची हाईट जशी वाढत जाईल तशी ही जीची व्हॅल्यू बदलते. अर्थपासून जसं खाली खाली जाऊ आपण, म्हणजे खोदत खोदत जर खाली गेलो तरीसुद्धा ही व्हॅल्यू बदलते. आणि अर्थवरती सुद्धा फिरतो, म्हणजे इक्वेटरला गेलो किंवा पोल्सला गेलो, म्हणजे दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, विषुववृत्त, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही जीची व्हॅल्यू बदलत जाते. ती कशी बदलत जाते हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. तुमच्या बुकमध्ये बराच काही फाफट पसारा दिला आहे, त्यातले मेन पॉईंट जे आहेत तेवढेच मी इथं काढून सांगितलेले आहेत. बघा, पहिला पॉईंट काय आहे हे तुम्हाला शॉर्ट नोटला येऊ शकतं. एक्सप्लेन हाऊ व्हॅल्यू ऑफ जी व्हॅरीज विथ चेंज विथ हाईट किंवा चेंज विथ डेप्थ, कशी बदलत जाते ही जीची व्हॅल्यू हे विचारू शकतात. पहिला आहे की सरफेस ऑफ द अर्थवरती कशी बदलते. द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. अर्थ ही पूर्णपणे स्फेरिकल नाही आहे, त्यामुळं प्रत्येक ऑब्जेक्टचं अर्थच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स वेगळं वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल, अर्थ अशी अशी अंडाकृती आहे, बरोबर. मग इथं अर्थचं सेंटर समजा इथं कुठेतरी असेल, तर इथं जर एखादी वस्तू असेल, या पॉईंटला एखादी वस्तू असेल, तर त्याचं अर्थपासूनचं अंतर कमी असणार आहे, बरोबर. आणि इथे एखादी वस्तू असेल तर त्याचं अर्थपासूनचं अंतर जास्त असणार आहे. म्हणजे जेवढं अंतर वाढेल, जरी अर्थवरती सरफेस ऑफ द अर्थमध्ये जरी कन्सिडर केलं तरी अर्थ ही एलिप्टिकल असल्यामुळं, अंडाकृती असल्यामुळं काही वेळेला ऑब्जेक्ट्स हे अर्थच्या सेंटरच्या जवळ असतात आणि काही वेळेला ते लांब असतात. मग ह्या अंतरावरती पुन्हा ही व्हॅल्यू बदलते. काय सांगितलं आहे बघा आता. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम द सेंटर डिफर्स सम वॉट प्लेस टू प्लेस. प्रत्येक ठिकाणी सेंटरपासूनचं अंतर बदलत जातं. ड्यू टू इट्स रोटेशन अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर, बरोबर. मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे इथं फुगीर भाग आहे, हा जो भाग आहे हा भाग, हा इथून आणि हा भाग, ठीक आहे. म्हणजे हा टोटल भाग, जर मधला भाग बघितला आपण तर तो फुगीर आहे. इथं हे निमुळतं होत जातं, हे निमुळतंच होतं आणि हा जो मधला भाग असते हा फुगीर भाग आहे. बल्ज होतं, तो इक्वेटरचा भाग असतो आणि हा पोल्सचा भाग असतो. हे दक्षिण ध्रुव आणि हे उत्तर ध्रुव असतं आणि हे इक्वेटर्स असतात, बरोबर. मग इक्वेटरला अर्थ जाड असते, बल्ज म्हणजे जाड असते, आणि पोल्सला ती फ्लॅटर म्हणजे निमुळती होते. त्यामुळं तिची जी रेडियस आहे ती इक्वेटरला जास्त आहे, म्हणजे अंतर इक्वेटरला जास्त आहे. इथं जर सेंटर पकडला तर हे अंतर इक्वेटरला जास्त आहे, बरोबर. बल्ज होतं आणि स्मॉलेस्ट ॲट द पोल्स, आणि पोल्सना ते छोटंसं होतं. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट ॲट द पोल्स. त्यामुळं जी पोलची व्हॅल्यू आहे जीची ती आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इक्वेटरला ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ह्या व्हॅल्यूज पाठ करायच्या आहेत. कुठल्या व्हॅल्यूचा हायेस्ट कुठं आहे, पोल्सना हायेस्ट व्हॅल्यू आहे आणि इक्वेटरला लोएस्ट व्हॅल्यू आहे. ओके, त्यानंतर हाईटचं आपण जे काल बघितलं, ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस, अर्थपासून जसे आपण वर जातो तसं रेडियस वाढत जाते, म्हणजे हाईट वाढत जाते. त्यामुळं जीची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळं त्या वरच्या वस्तू खाली पृथ्वीवरती पडत नाहीत. चेंज विथ डेप्थ, आता खोलीत जायचं आहे आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. इनसाइड द अर्थ म्हणजे खोदत जायचं आहे, जमीन खोदत खाली गेलो त्यावेळेला सुद्धा पुन्हा अर्थची जीची व्हॅल्यू ही खाली जाताना कमी होत जाते. पुढचा कॉन्सेप्ट पुन्हा महत्त्वाचा आहे. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक प्लॅनेटला, अर्थ हे एक प्लॅनेट आहे, अर्थ सॅटेलाइट आहे मून. प्रत्येक प्लॅनेटचं आणि प्रत्येक सॅटेलाइटचं मास आणि रेडियस वेगळं असतं. त्यामुळं जीची व्हॅल्यू ही प्रत्येक प्लॅनेटवरती आणि प्रत्येक सॅटेलाइटवरती वेगळी असते, ठीक आहे. जीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, आपण मगाशी काय बघितलं, जीची व्हॅल्यू ही एकतर मासवरती डिपेंड असते त्या प्लॅनेटच्या, आणि त्या प्लॅनेटच्या रेडियसवरती डिपेंड असते. ह्या दोन गोष्टींवरती जीची व्हॅल्यू डिपेंड असते. मग जसं
प्लॅनेट बदलतं तसं मास आणि रेडियस दोन्ही बदलतं, त्यामुळं जीची व्हॅल्यू बदलते. ओके, म्हणजे अर्थवरती जीची व्हॅल्यू आहे ती मूनवरती वेगळी आहे. ठीक आहे, तीच मार्सवरती वेगळी आहे, ती ज्युपिटरवरती वेगळी आहे. प्रत्येक प्लॅनेटवरती जीची व्हॅल्यू वेगळी वेगळी आहे, कारण ती त्या प्लॅनेटच्या मास आणि रेडियसवरती डिपेंड असते. बरोबर. आता पुढं काय दिलं हे इम्पॉर्टंट आहे. पुढचं वाक्य बघा. द व्हॅल्यूज ऑफ जी ऑन द सर्फेसेस आर डिफरंट. ऑन द मून, चंद्रावरती जीची व्हॅल्यू ही पृथ्वीवरच्या जीच्या व्हॅल्यूच्या 1/6 आहे. म्हणजे जर अर्थवरती जीची व्हॅल्यू 36 असेल, एक्झाम्पल घेतली आहे मी, 36 असेल, तर मूनवरती त्याच्या 1/6 म्हणजे 1/6 इंटू 36 म्हणजे किती असणार आहे? 6च असणार आहे. फक्त मूनवरती किती असणार आहे? 6च व्हॅल्यू असणार आहे. आता ॲक्च्युअली अर्थवरती व्हॅल्यू किती आहे? 9.77 आहे. म्हणजे मूनवरती किती असेल? 1/6 इंटू 9.77. ह्याची जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू मूनवरती असणार आहे. म्हणजे अर्थवरती जी काही जीची व्हॅल्यू आहे त्याच्या 1/6 टाईम ही मूनवरती व्हॅल्यू असते. ॲज अ रिझल्ट, युझिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 टाइम्स हायर ऑन द मून ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑन द अर्थ. म्हणजे आपण पृथ्वीवरती जर उडी मारली तर जेवढ्या हाईटला आपण जाऊ त्याच्या 6 पट जास्त उंच आपण मूनवरती हाईट मारल्यावरती जातो. ओके, तर पुढं मास अँड वेट हा नेक्स्ट कन्सेप्ट आहे. ह्याचा डिफरन्स विचारतात. मास आणि वेटचा डिफरन्स विचारतात. मी आत्ता इथं नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे. नंतर एक्सरसाइजमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन असू शकेल, कदाचित मी बघितलेलं नाही आहे. कदाचित मास आणि वेटमधला डिफरन्स एक्सरसाइजमध्ये असेल, नसेल तर मी एक्सरसाइज जेव्हा प्रोव्हाइड करेन त्यावेळेला मास आणि वेटमधला डिफरन्स जर एक्सरसाइजमध्ये नसेल तर त्यावेळेला प्रोव्हाइड करते. फक्त मी जर राहिलं माझ्याकडनं तर मला आठवण करून द्या. आता बघा, मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय. मासची डेफिनेशन आहे, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मास हा मॅटर, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर आहे त्याचा अमाऊंट आहे. म्हणजे समजा आता मोबाईल आपल्या हातामध्ये आहे, तर या मोबाईलमध्ये किती मॅटर आहे. मोबाईल बनला आहे कशाने? काही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स आहेत, बरोबर. त्या इलेक्ट्रॉनिक पार्टचा मॅटर किती आहे त्याला मास असं म्हणतात. समजा आपण खडू घेतला तर खडूचे जे पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, ते खडू बनला आहे कशाने? छोट्या छोट्या पार्टिकल्सने बनलं आहे. तर त्या पार्टिकल्सचं अमाऊंट किती आहे त्याला त्या खडूचं मास असं म्हणतात. त्याचं एसआय युनिट आहे kg. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन लागत नाही. त्याची व्हॅल्यू सगळीकडं सेम असते. मासची व्हॅल्यू सगळीकडं सेम असते. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वी गो टू अनदर प्लॅनेट. मासची व्हॅल्यू आपण इथं एखादा, आता आपल्या हातातला जो मोबाईल आहे, हा मोबाईलमध्ये ज्या गोष्टीने हा मोबाईल बनलेला आहे, हेच जर आपण चंद्रावरती गेलो तर ह्या मोबाईलचं कन्स्ट्रक्शन बदलणार आहे का? नाही, मोबाईल तसाच राहणार आहे, बरोबर. मासची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही कुठंही गेला तरी सेमच राहते. मग चंद्रावरती जा, मंगळावरती जा, शनीवरती जा, कुठंही जा, कुठल्याही प्लॅनेटवरती जा, कुठल्याही सॅटेलाईटवरती जा, ही मासची व्हॅल्यू बदलत नाही. ओके. मास इज द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट, हे न्यूटनने सांगितलेलं होतं. हायर द मास हायर इज द इनर्शिया. त्यानंतर आहे वेट. वेट प्रत्येक ठिकाणी बदलतं. वेट हे कशावरती डिपेंड आहे? वेट हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती डिपेंड आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रत्येक प्लॅनेटचा वेगळा वेगळा आहे, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपलं वेट वेगळं वेगळं दाखवलं जातं. म्हणजे आपलं वेट जर पृथ्वीवरती 36 दाखवत असेल तर ते मूनवरती डिवायडेड बाय 6 मगाशी दाखवल्याप्रमाणे 6च दाखवेल. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. आपलं वजन म्हणजे काय? तर आपल्याला अट्रॅक्ट करून घेण्यासाठी अर्थला किती फोर्स लावावा लागतो, याला वेट म्हणतात. वेट बिईंग अ फोर्स, हे SI युनिट त्याचं न्यूटन आहे. बघा, डिफरन्स आपल्याला इथंच मिळत आहेत. मासचा SI युनिट आहे kg, वेटचं SI युनिट आहे न्यूटन. हा पहिला डिफरन्स झाला. त्यानंतर मास ही स्केलर क्वांटिटी आहे, फोर्स वेट ही व्हेक्टर क्वांटिटी, हा दुसरा डिफरन्स झाला. त्यानंतर मास हे सगळीकडं सेम राहतं, पण वेट हे प्रत्येक ठिकाणी बदलतं. प्लेस टू प्लेस वेटची व्हॅल्यू बदलते, हा तिसरा डिफरन्स झाला. इथंच आपल्याला 3 डिफरन्स मिळाले, राईट. आणि आजचा लास्ट कन्सेप्ट आहे तो फ्री फॉल. फ्री फॉलची डेफिनेशन बघूया आधी. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. एखादी वस्तू आपण वरनं खाली फेकली, खाली फेकताना कशामुळे ती खाली पडेल? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती खाली पडेल.
बरोबर. आता अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं खाली पडताना फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का? हा मध्ये मध्ये एअर आहे, त्या एअरचं फ्रिक्शनल फोर्स आहे, घर्षण बल आहे. ते घर्षण बल त्या बॉलला वर ढकलण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे ना. बॉल जेव्हा खाली पडतो आहे तेव्हा त्या बॉलला खाली पडताना एअरच्या फ्रिक्शनचा सामना करावा लागतो. बरोबर. पण ज्या वेळेला एखादी वस्तू खाली पडते आणि कुठलंही फ्रिक्शन त्याला नाही आहे, फक्त एकच परिणाम त्याच्यावरती होतो आहे एकाच गोष्टीचा, आणि ती गोष्ट म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फील्ड. जर फक्त वरनं खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त आणि फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फील्डच काम करत असेल तर त्या फॉलला फ्री फॉल असं म्हणतात. मग तिथं एअर असता कामा नये. म्हणजे अशी केस कधी असेल, मग निर्वात पोकळी जेव्हा असेल त्यावेळेला, व्हॅक्यूम जेव्हा क्रिएट होतं त्याच वेळेला अशी कंडिशन असते. म्हणजे ट्रू फ्री फॉल हा कधी असतो? व्हॅक्यूममध्ये असतो ट्रू फ्री फॉल. इथे एक सेंटेन्स आहे तुम्हाला, हे बघा इथे आहे, ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. खरा फ्री फॉल जो आहे तो फक्त व्हॅक्यूममध्येच आहे, कारण व्हॅक्यूममध्ये एअर नाही आहे. तिथं फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळंच ती वस्तू खाली पडेल. बरोबर. आणि अदरवाईज जेव्हा व्हॅक्यूम नाही आहे त्यावेळेला आपण नुसतंच त्याला फ्री फॉल म्हणू शकतो. The released stone is in free fall. In a free fall, the initial velocity is 0. इनिशियल वेलोसिटी म्हणजे आपण हातातनं ती वस्तू खाली फेकणार, म्हणजे आपल्या हातामध्ये असणार आहे सुरुवातीला, म्हणजे ती 0 वेलोसिटीला असणार आहे. आणि मग हळूहळू खाली जाताना त्याचं ॲक्सेलरेशन वाढत जाईल. कशामुळे वाढत जाईल? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. ड्युरिंग फ्री फॉल, फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. आता मी सांगितलं त्याप्रमाणे. अँड अ बायंड फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. बायंड फोर्स म्हणजे पुन्हा त्याला वरती ढकलणारा फोर्स. बायंड फोर्सचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण बाटली घेतली एखादी, समजा मोकळी बाटली, आणि ती बादलीमध्ये भिडवली. एक बादली आहे पाण्यानं भरलेली, आणि त्या बादलीमध्ये एक मोकळी बाटली आपण उलटी बुडवण्याचा प्रयत्न केला, उलटी किंवा सरळ बुडवण्याचा प्रयत्न केला, तर ते पाणी काय करेल? बादलीतलं त्या बाटलीला वर ढकलेल. त्याला बायंड फोर्स म्हणतात. तसंच एखादी वस्तू जेव्हा वरनं खाली फेकतो आपण त्यावेळेला खालनं वरती त्या वस्तूला वरती ढकलण्याचा प्रयत्न केला जातो, आणि एअरचा फ्रिक्शनल फोर्स असतो. अशा दोन्ही गोष्टींमुळे त्या वस्तूला वर फेकण्याचा प्रयत्न केला जातो, पण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाल्यानंतर ती वस्तू खाली पडते. ह्याला आपण फ्री फॉल म्हणतो. पण ॲक्च्युअल फ्री फॉल काय असेल? जिथं बायंड फोर्स पण नाही आहे आणि एअरचा फ्रिक्शनल फोर्स पण नाही आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ती वस्तू खाली पडते आहे, तर त्याला फ्री फॉल असं म्हणतात. For a freely falling object, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using Newton's equations of motion. For free fall, the initial velocity u is equal to 0. फ्री फॉलला आता आपण बघितलं u is equal to 0 असणार आहे, आणि ॲक्सेलरेशनला g कन्सिडर करतात. ॲक्सेलरेशन हे gच आहे. ग्रॅव्हिटेशनमुळे येणारं स्पीड जो वाढतो त्याला आपण g म्हणतो. मग त्यामुळे आपले जे कायनेटिक इक्वेशन्स आहेत, आठवतात का? 9वीला झाले ती कायनेटिक इक्वेशन्स तुम्हाला. पहिलं इक्वेशन होतं v इज इक्वल टू u प्लस at. हे पहिलं इक्वेशन होतं. आता फ्री फॉलला आता आपण बघितलं की u ची व्हॅल्यू 0 असते. बरोबर. म्हणजे v इज इक्वल टू हा 0 झाला, म्हणजे आला काय? at. आणि एच्या ऐवजी आपण काय घालणार आहे? g घालणार आहे, म्हणजे v इज इक्वल टू काय आला? gt. ठीक आहे. हे जर कळत नसेल, म्हणजे हे कसं आलं हे जर कळत नसेल तर हे लिहून घ्या तुम्हाला वहीमध्ये. ठीक आहे. मी इथं मी ह्याच्यात एक्सप्लेन करता लिहिते, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ॲक्च्युली पहिलं इक्वेशन काय आहे? v इज इक्वल टू u प्लस at. हे पहिलं कायनेटिक इक्वेशन आहे. बरोबर. आता आपल्याला u ची व्हॅल्यू 0 घालायची आणि a ची व्हॅल्यू g घालायची. u इज इक्वल टू 0 आणि a इज इक्वल टू g फ्री फॉलमध्ये. म्हणजेच v काय आला? हा 0 झाला आणि हा gt झाला. त्यामुळे पहिलं इक्वेशन काय आलं? v इज इक्वल टू gt. दुसरं इक्वेशन काय आहे? s इज इक्वल टू हाफ ut प्लस g, हाफ ut प्लस at स्क्वेअर आहे, सॉरी. s इज इक्वल टू हाफ s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, असं हे सेकंड इक्वेशन आहे. आता पुन्हा u ची व्हॅल्यू 0 घालणार आहे आपण, म्हणजे हे टोटल 0 झालं. म्हणजे s इज इक्वल टू काय आलं? हाफ at स्क्वेअर, आणि पुन्हा एच्या ऐवजी काय घालायचं आहे? g घालायचं आहे, म्हणजे हाफ gt स्क्वेअर. असं हे सेकंड इक्वेशन मिळालं. हाफ as इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर.
तिसरं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे. ही व्हॅल्यू 0 घालायची म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as आलं आणि पुन्हा एच्या ऐवजी जी टाकायचं आहे 2gs आलं. ठीक आहे, त्यामुळे हे इक्वेशन आलं. ठीक आहे, हे सगळं वहीमध्ये लिहून घ्या हार्ड जात असेल तर. इथं आपला आजचा पार्ट संपतो आहे. उद्या आय थिंक ओरल आहे मला वाटते. ओरल ठेवलेली आहे मी ह्याची सकाळी. ठीक आहे, उद्याची ओरल मी पोस्टपोन करते. ॲक्च्युली उद्या टेस्ट आहे तुमची, त्यामुळे उद्या काय मी ओरल नाही ठेवत आहे. तुमच्या लेसन प्लॅनमध्ये मला वाटतं उद्या ओरल आहे. बघूया थांबा जरा. उद्या ओरल दिलेली आहे मी, ते दिसतेच आहे ओरल 27 तारखेला. ठीक आहे, उद्याची ओरल आपण नाही ठेवत आहे. उद्या टेस्ट होऊ दे फक्त. आणि ओरल मग मी घेते 28 तारखेला. इथं तुमची ओरल येईल, पहिली ओरल. आणि त्या ओरलला काय काय प्रिपरेशन करायचं आहे ते मी लिस्ट पाठवते, कुठले कुठले क्वेश्चनची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. लक्षात ठेवा, उद्याची ओरल आपली पोस्टपोन केलेली आहे. आपण 27च्या ऐवजी 28ला घेतो आहे, परवा दिवशी घेतो आहे. आणि पुढची ओरल आहे ती 31 तारखेला आहे. 2 पार्ट्समध्ये आपण ओरल घेणार आहे या लेसनची. काही पार्ट मी तुम्हाला 28 तारखेला करायला सांगणार आहे आणि काही पार्ट मी तुम्हाला 31 तारखेला करायला सांगणार आहे. आणि 29 तारखेला मी तुम्हाला सगळं कंप्लीट करा म्हणून सांगितलं. 29 तारखेपर्यंत आपला सगळा लेसन कंप्लीट होतो आहे, एक्सरसाइज पण. 29 तारखेच्या रात्रीपर्यंत मला सगळ्या नोट्स पाठवून द्यायच्या तुम्ही. ओके, थांबतो आहे आत्ता आपण.